आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे की जग हे नेहमी उगवत्या सूर्यालाच नमस्कार करत असतं आणि आत्ता आपल्याकडे उगवता सूर्य आहे आपली महिलांची टीम इंडिया. आपल्याकडे आधी टीम इंडिया म्हणलं तर फक्त आपल्याला मेन्स क्रिकेट टीम एवढीच आठवायची, पण आता आवर्जून आपण टीम इंडिया म्हटल्यानंतर काही आपल्या दिग्गज जे खेळाडू आहेत त्यांनासुद्धा आपण नक्कीच आठवू. तुम्ही जर हरमनप्रीत कौरची जर इन्स्टामधली पोस्ट पाहिली असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तिने एक पोस्ट शेअर केलेली आहे वर्ल्ड कपसोबत की क्रिकेट इज एव्हरीवन्स गेम, आणि त्याच्यामध्ये पर्पजफुली अ जंटलमन हे काढलेलं आहे. मी तर शेअर करेन, तुम्ही नक्की बघा. म्हणजे तिला काय म्हणायचं आहे किंवा आजपर्यंत या मुली कशातून गेलेल्या आहेत हे एका तिच्या त्या पोस्टवरून आपल्या लक्षात येतं. आणखी मला एक गोष्ट खूप आवडली यांच्या सेलिब्रेशनची की जेव्हा त्यांनी तो वर्ल्ड कप जिंकला तर या मुली आत्ताच आल्या का? नाही, या खूप वर्षापासून खूप वेगवेगळ्या मुलींनी आत्तापर्यंत गेम खेळलेला आहे जो आपण कधीही पाहत नव्हतो. पण आत्ता तो वर्ल्ड कप मिळाला म्हणून आधी जे खेळून गेलेले आहेत त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते विसरता येतं का? तर मुळीच नाही. आणि त्यासाठी त्यांनी मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना आवर्जून तो वर्ल्ड कप दिला, त्यांच्यासोबत ते सेलिब्रेशन केलं. किती सुंदर वाटलं असेल त्यांना. भलेही त्या या आत्ताच्या टीमचा भाग नसतील पण या जर्नीचा तर त्या नक्कीच भाग आहेत, कारण त्या जेव्हा होत्या तेव्हा तर या टीमला किंवा या फॉर्मॅटला, मुलींच्या फॉर्मॅटला एवढं कोणी उचलून धरतच नव्हतं. आणि आणखी एक मी काल व्हिडिओ पाहिला जो साऊथ आफ्रिकेच्या एका मुलगीने बनवलेला आहे, तर तिचं तर हेच म्हणणं होतं की आज टीम इंडिया इथं पोचली कारण आपण सर्वांनी जे त्यांना सपोर्ट केला. मला खरोखर तो जो मी जेव्हा ती रील पाहिली की पूर्ण स्टेडियम खचाखच भरलं होतं, खूप भारी वाटलं. गोष्ट बदलते, थोडा वेळ द्यावा लागतो पण नक्की बदलत जातात. आता आणखी मुली या खेळामध्ये नक्की येतील, हा मात्र एक पॉझिटिव्ह एक विचार या मुलींनी सोडलेला आहे. हे मात्र नक्की चेंज होण्यासाठी काहीतरी मेजर घडण्याची गरज असते आणि आपण हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे ही सगळ्यात वेगळी गोष्ट घडलेली आहे.